साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शासकीय अनावरण सोहळ्याने मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी कोपरगाव शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पुतळ्याचे दिमाखात अनावरण करण्यात आले। यावेळी विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे, कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुतळ्याच्या अनावरणानंतर तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला। समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला। विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान पावसाने हजेरी लावली, मात्र भर पावसातही समाज बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले। अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण व्हावे यासाठी समाज बांधवांकडून गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले। अखेर कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करून या पुतळ्याचे शासकीय अनावरण करण्यात आले। यावेळी नगर परिषदेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली। नगराध्यक्ष पराग संधान यांनी अण्णाभाऊ साठे यांचा भारतातील पहिला पुतळा कोपरगाव शहरात उभारण्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। यावेळी शहरातील विविध समस्या आणि विकास कामांबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागण्या मांडल्या। आमदार आशुतोष काळे म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले, मात्र अनेक वेळा हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले। त्यामागे नेमके कारण काय हे मला माहीत नाही, मात्र आपण केलेले प्रयत्न प्रामाणिक होते असे त्यांनी स्पष्ट केले। आमदार विवेक कोल्हे यांनी सांगितले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा देशातील पहिला पुतळा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी कोपरगावात उभारला। आज पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत असून हा पुतळा युवकांना प्रेरणा देणारा ठरेल। युवकांनी अण्णाभाऊंना केवळ डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी गोदावरी नदी घाट सुशोभीकरणासाठी निधीची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली। मंत्री महाजन यांनी या मागणीला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत ग्रीन सिग्नल दिला। त्यानंतर कोपरगावातून जाताना मंत्री महाजन यांनी गोदावरी नदीची पाहणी केली। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आपल्या हस्ते होत आहे। हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे। महापुरुषांचे विचार आपल्याला दिशा दाखवतात, त्यामुळे त्यांच्या विचारांचा केवळ जयघोष न करता ते आपल्या आचरणात आणले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले। अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शासकीय अनावरणामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने कोपरगावातील समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। भर पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाज बांधवांनी अण्णाभाऊंच्या विचारांप्रती आपली निष्ठा आणि उत्साह व्यक्त केला। 2021 साली हा पुतळा या शहरामध्ये आणण्यात आला आणि 2022 साली या पुतळ्याचं चौथऱ्याचं बांधकाम पूर्ण होऊन अंदाजित 43 लाख रुपये खर्च करून हा पुतळा या शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी आणि अण्णाभाऊ साठेंची प्रेरणा कोपरगाववासियांना देण्यासाठी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आणि या भव्य दिव्य अशा पुतळ्याचं उद्घाटन आज आपण या ठिकाणी करत आहोत। हा पुतळा 7 फूट उंचीचा असून ब्रांझ या धातूपासून बनवलेला आहे आणि हा निश्चितच आपल्या येणाऱ्या काळासाठी आपल्या कोपरगाववासियांना प्रेरणा देणार आहे। माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी मातंग समाजाचा पहिला मेळावा कोपरगावमध्ये 1976 साली घेतला होता आणि त्यानंतर 1980 ला अण्णाभाऊ साठे यांचा सर्वात पहिला पुतळा बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्या सर्वांच्या समाज बांधवांशी चर्चा करून अण्णाभाऊचा फोटो मिळवून त्यानंतर साहेबांनी नाशिकचे मोंडे मंत्री यांच्याकडून अर्धाकृती पुतळा करून घेतला व त्यानंतर कालांतराने आमच्या भगिनीसह नगराध्यक्ष सुरेखाताई नागशे यांच्या कार्यकाळात सर्व बांधवांनी व शंकररावजी कोल्हे साहेब व आदरणीय बिपिनदादा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णाकृती पुतळ्याचा निर्णय झाला। आज 14 वर्षानंतर या सर्व पुतळ्याचं लोकार्पण आपण नामदार गिरीश महाजन साहेब म्हणजे आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचे विश्वासू यांच्या आपल्या हस्ते आपण आज करत आहे। हा आम्हाला आनंदाचा विशेष क्षण आहे। त्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या, त्या सगळ्या पूर्ण करून आज हा आपण पुतळा लोकार्पण करत आहोत। अण्णाभाऊंचे विचार जपले त्या जपण्यासाठी आणि लोककलेचे जतन होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा आमच्या नगरपालिकेच्या दृष्टीने प्रयत्न आहे। महाजन साहेबांना मी थोडीशी विनंती करू शकतो की आता जो सिंहस्थ होतोय, जो नाशिक गोदावरी नदीच्या कडेला ज्याच्या आपण अध्यक्ष आहात आणि आत्ताच आपण पालकमंत्री झाले, तर आम्ही आदरणीय स्नेहलताताई कोल्हे व विधान परिषदेचे आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली
नदी संवर्धन, त्याचप्रमाणे नदीच्या कडेने रिटेनिंग वॉल असेल, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन, शहरातील उद्यान विकास याकरिता आम्ही निधीची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कोपरगावातील घाट सुशोभीकरण, नदीमध्ये स्नानाची व्यवस्था करणे, खडकी ते गोदावरी, दरवर्षी गोदावरी नदीला पूर आल्यामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांचं नुकसान होतं आणि शहराची हानी होती. याकरिता रिटेनिंग वॉल, जॉगिंग ट्रॅक साठी आम्ही मागणी केलेली आहे. आपण सकारात्मक प्रतिसाद दिलेलाच आहे, परंतु आम्हाला या सगळ्या कामांकरिता आपण जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा ही मी आपल्या नगर परिषदेच्या वतीने मागणी करतो. आणि लोकांनी मिळून या स्मारकाचं, पूर्वीच्या स्मारकाचं त्या ठिकाणी जागा निश्चित केली, स्मारक केलं आणि त्यानंतर नगरपालिकेमध्ये त्यावेळेचे नगराध्यक्ष विजयरावजी महांडे साहेब असतील, त्यांच्या काळामध्ये तो पुतळा या ठिकाणी आणून पुन्हा कृती पुतळा आणून या ठिकाणी आपल्याला बसवला असेल. आणि त्यावेळेस पासून आतापर्यंत अनेक वेळेस मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी असल्यापासून मी प्रयत्न करतो आपल्याला या स्मारकाचं लोकार्पण या ठिकाणी करायचं. तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, अजितदादा असतील, एकदा तर सचिन भाऊ यांना पण या ठिकाणी आमंत्रित केलं. पण आता काय राजकारण झालं किंवा काय त्याच्यामध्ये झालं ते सांगू शकतील. असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी हाणून पाडण्यात, याच्यामध्ये हेतू माझा काहीच नव्हता. स्मारक सर्व समाजासाठी त्या ठिकाणी उघडं पाहिजे आणि म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न गेले अनेक दिवस केला. परंतु ठीक आहे, लेट झालं, पण आता महाजन साहेबांनी वेळ दिला आणि स्मारकाचं अनावरण त्या ठिकाणी झालं. मी या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये संघर्ष केला, उपोषण केलं, आंदोलन केलं, हे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा केला, अशा सगळ्या लोकांचे मी अभिनंदन करतो. मी केलेले प्रयत्न अतिशय प्रामाणिक होते आणि माझा हेतू शुद्ध होता, स्वच्छ होता. आणि स्मारक खुलं झालं पाहिजे, लोकांना त्याच्यामधून प्रेरणा मिळाली पाहिजे. जे विचार डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला आपल्या जीवनासाठी दिलेले आहेत, त्या विचारांची प्रेरणा घेऊन अनेक पुढे लोक घडले पाहिजे. म्हणून हा पवित्र हेतू ठेवून हे स्मारकाचं अनावरण होण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, त्यावेळेस झाले नाही आणि आता होत आहे. आपण सर्वांनी त्या गोष्टीचं लक्ष त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सर्वजण असं रशियाच्या मातीमध्ये जर कुठल्या शहराचा या देशाचा आवाज घुमला असेल तर ते सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि प्रचंड असं काम या राज्यामध्ये वाटते. मी फक्त एवढंच सांगेन की अण्णाभाऊचा एक दृष्टिकोन होता की माणूस हा स्वाभिमानाने जगला पाहिजे आणि राजा पुढे येतो, राजा लढतो, पण राजाचंच नाव इतिहासात होतं, पण राजासोबत लढणाऱ्या माणसाचं नाव हे इतिहासाच्या आड जातं. अशा सगळ्या माणसांना अण्णाभाऊ सोडलं. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी सर्व समाज बांधवांना एकत्रित करून कोपरगाव नगरीमध्ये मोठा मेळावा घेतला. 1980 साली समाज बांधवांनी सांगितलं की साहेब आपण पुतळा या ठिकाणी महाराष्ट्रात, राज्यात किंवा आता परदेशातही पुतळा बसवला गेलेला आहे, म्हणून देशामध्ये सर्वात पहिला अर्ध आकृती पुतळा आपण आपल्या ह्या कोपरगाव नगरीत बसावा. म्हणून 1980 साली ठरलं. भूमिपूजन नंतरच्या 80च्या दशकामध्ये झालं, परंतु त्याही पुतळ्याला अनेक वर्ष विरंगुळा किंवा दिरंगाई झाली आणि 1990-91च्या दशकामध्ये पहिला आपला भारतातील अर्धा आकृती पुतळा या ठिकाणी माझ्या माहितीनुसार बसवण्यात आला. या ठिकाणी तमाशा मंडळाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र कलाकारांना प्रत्येकी 3,000 रुपये मानधन देण्याचं काम देखील स्वर्गीय कोल्हे साहेबांनी केलं. म्हणजे अण्णाभाऊंचे विचार तळागाळात पोहोचवण्याकरता तुम्ही आम्ही सर्वच अण्णाभाऊंचे विचारांचे वारसदार म्हणून आज आपण या ठिकाणी काम करतोय. पीडितांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी, तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी अण्णाभाऊंनी संबंध आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलं. 1.5 दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंचं साहित्य आता प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकवलं जातं. हीच त्यांच्या विचारांची खरी ताकद आहे. आणि ज्या पीडित, शोषित, वंचितांसाठी संबंध आयुष्य त्यांनी काम केलं, त्याच धर्तीवर आमचं हे सरकार देखील काम करत आहे आणि त्याच विचारांनी आदरणीय गिरीश भाऊ महाजन देखील काम करतायत. त्यांचा पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. भाऊ, तुम्ही देखील पीडित, शोषित, वंचितांचं खरं तर काम करताय, म्हणून हे निमित्त मी घेतो की आपल्याकडेही मला मागण्या करण्या वाचून राहावं नाही. आमच्याकडं अनेक कामं खरं तर गेल्या काही दिवसांचे प्रलंबित आहे, परंतु विशेषतः गोदावरी नदीवरचा काठावरचा जो घाट आहे त्यासाठी आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं. रिटर्निंग वॉल मला आमच्या निम्म्या कोपरगावामध्ये जेव्हा पूर परिस्थिती होती तेव्हा निम्म कोपरगाव आमचं पाण्याखाली जातं.
आणि निश्चितपणाने तुम्ही जर पुढाकार घेतला, रिटर्निंग वॉल बसवलं, तर आमचा कोपरगाव पावसाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस गोदावरी नदीला पूर येतं त्यावेळेस पुराच्या विळख्यात येणार नाही. त्याचप्रमाणे पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून अधिक आमच्याकडं सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून पुंतांबा घाट असेल ही, त्याचप्रमाणे पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं, ही अनेक वर्षांची आमची मागणी आहे भाऊ. आणि ही मोठी मागणी खरं तर ते विभाग तुमच्याकडे आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जर आपल्याला उदरनिर्वाह करायचा असेल तर जवळपास 80-90 TMC पाणी जे काय समुद्राला वाहून जातं ते पश्चिमेचं जाणारं पाणी पूर्वेकडे जर वळवलं तर निश्चितपणाने त्याच्यावर या गोदावरी खोऱ्यात आलं तर नाशिक नगर सहित मराठवाडा 40% महाराष्ट्राचं सिंचन त्याच्यावर आहे. आणि त्याच्याने आमचे शेतकरी सुजलाम सुफलाम होतील आणि पर्यायी तळागाळातील लोकांना आपण या ठिकाणी सक्षम करण्याचं एक मोठं काम आपल्या या सरकारच्या माध्यमातून होईल. खरं आदरणीय शंकरराव कोल्हे साहेब त्यांच्या प्रयत्नातून, नंतर त्यावेळेचे स्थानिक कोल्हे आमदार असतील, काळे असतील, आमदार असतील, त्यावेळेचे सगळ्यांनी प्रयत्न केले. पण मला वाटतं ते आपलं जे स्वप्न होतं ते आज या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. सुरुवातीला देशातला पहिला देशातला हा कोपरगाव या ठिकाणी बसलेला होता आणि आता पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला याचा आनंद विशेष यासाठी आहे, मला अभिमानही आहे की या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी तुम्ही मला या ठिकाणी दिली आणि म्हणून संयोजकांचे सर्वांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. आजचा नुसता पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नाही, मला असं वाटतं तर एक मोठं काम आपल्या या ठिकाणी झालेलं आहे. अण्णाभाऊचा पुतळा हा अनेक ठिकाणी बसलेला आहे. माझ्या गावामध्ये तर आम्ही बसवतो, खूप सुंदर आम्ही त्या ठिकाणी प्रतिकृती तयार केलेली आहे. पण कोपरगावच्या पुतळ्याला विशेष महत्व आहे. हे महत्व यासाठी आहे की सर्वात पहिला पुतळा, पुन्हा उल्लेख करेल, पहिला पुतळा या ठिकाणी आपण बसवलेला होता आणि त्यानंतर मग सगळे प्रथा सुरू झाली, सगळे पुतळे बसले. पण अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसणं हे किती क्रमप्राप्त होते त्यावेळेला, त्यावेळेच्या लोकांच्या लक्षात आलं होतं, नेत्याच्या लक्षात आलेलं होतं. आणि अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, ते कशामुळे प्रसिद्ध आहे, ते साहित्यिक आहे. ते केवळ शाहीर नव्हते, ते केवळ कवी नव्हते, ते कष्टकऱ्याच्या वेदनेचा शब्द होते. समीप माणूस आहे, त्याचे बुलंद आवाज होते. अण्णाभाऊंनी कविता केल्या, पोवाडे केले, साहित्य लिहिलं, हे काही करमणूक म्हणून नाही केलं की टाइमपास म्हणून कुठेतरी वाचावं, विरंगुळा करावा यासाठी पोवाडे म्हटले नाही. तर त्यांनी आपल्या शब्दांमधून श्रमिक माणसाचा आवाज, कष्टकरी माणसाचा आवाज या ठिकाणी बुलंद केला आणि म्हणून त्याला विशेष महत्व आहे. आपण या ठिकाणी सांगितलं, सचिन भाऊने सांगितलं, भैयानी सांगितलं की 1.5 दिवसाचं शिक्षण, 1.5 दिवस फक्त शाळेमध्ये गेले, त्यानंतर कधी शाळेत गेले नाही. बहिणाबाई आमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावच्या आहेत, त्या सुद्धा शाळेत गेल्या होत्या. त्यांना लिहिता येत नव्हतं, पण त्यांनी असल खानदेशी गाणी अशी म्हटलेली की त्यांच्या देशभर प्रसिद्ध झाली. आणि म्हणून शिक्षणाने माणूस मोठा निश्चित मोठा होतोच, पण शिक्षणाशिवाय सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. हे अण्णाभाऊंनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. समजतात की बाबासाहेबांची जयंती जोरात करतो बघा टीव्हीवर, अण्णाभाऊ साठेंची जयंती जोरात करतो, सगळं आम्ही करतो. पण जयंत्या आल्या म्हणजे जसं यांनी सांगितलं आता भैयांनी की जयंत्या आल्या, लावा डीजे, चला नाचा, आधी पोटामध्ये माऊली टाका, त्याशिवाय मला होत नाही. कुठे चालली आपली वस्ता चिंता? आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण आहे. 18 ते 35 तरुण जगामध्ये 65% म्हणजे आपल्या देशातल्या लोकसंख्येच्या 65% लोक आहेत तरुण आहेत. 18 ते 35 वयोगटातले आहेत, 18 ते 25 वयोगटातले आहेत. जगातला सगळ्यात तरुण देश, 140 कोटीच्या वर आपली लोकसंख्या या ठिकाणी गेलेली आहे. पण जर यातले तरुण अशा पद्धतीने जर दारू पित असतील, तंबाखू खात असतील, माणिकचंद, गोवा, विमल, कमल, सुमन, तुमची नावं दिलेले सगळ्यांना आमच्या तायांचे, काय चाललं, कशासाठी आपण करतोय? माझं आरोग्य क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं काम आहे. मी लाखो लोकांचे ऑपरेशन केले असतील इतक्या वर्षात, त्यामुळे मी आठवड्यात जोडला तो. भैया तुम्ही आहात, काळेसाहेब आहेत, आपले नगराध्यक्ष आहेत, खासदार साहेब आहेत, आपण सगळेजण या ठिकाणी आहात. आपण या ठिकाणी कार्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मदत केली आहे. ते सगळ्या पक्षभेद बाजूला ठेवून आपण एवढा मोठा सुंदर असा पुतळा अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याबद्दल आपल्याही मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. संयोजक आपली सगळी टीम या ठिकाणी आहे. बघा मी म्हणतो तुम्ही विसरले की काय माझ्या भाषणात पैसे मागायचं परत. कुंभमेळा जवळ आलेला आहे, कुंभमेळा या ठिकाणी जवळ आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे कुंभमेळ्याचा मी मंत्री आहे, बरोबर आहे. 12 वर्षापूर्वी सुद्धा मीच कुंभमेळ्याचा मंत्री होतो. आता सुद्धा ते माझ्या नशिबात एवढं पुण्य आहे की पुन्हा मी कुंभमेळ्याचा मंत्री झालेलो आहे. आणि या माध्यमातून आपण जी मागणी केलेली आहे या ठिकाणी निश्चित ती मी पूर्ण करेल. आपल्याला घाट बांधायचे, सुशोभीकरण करायचं आहे,
ते सुद्धा आपण या ठिकाणी करू. त्याचबरोबर अजून संरक्षण भिंत म्हणजे गावामध्ये पाणी घुसतं आपल्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर. निश्चित मी आपल्याला शब्द देतो की ते खाते सुद्धा माझ्याकडेच आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा बरोबर तेही खातं माझ्याकडे आहे. तुम्ही मला प्रस्ताव द्या. नितीन दावणा मी बोललो, आमदार साहेब तुम्ही सगळे मला एक प्रस्ताव द्या. मग आता परवा मंगळवारी तुम्ही आला मुंबईला की मला आठवण द्या, मी तुम्हाला तात्काळ त्यासाठी पैसे देतो. तुमच्या गावामध्ये पाणी कसं शिरणार नाही त्यासाठी आपण ती व्यवस्था या ठिकाणी करू. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या संदर्भात सांगितलं, महिनाभरात निर्णय देऊन सगळ्या तुमच्या मागण्या आहेत त्या आपण निश्चित त्या ठिकाणी पूर्ण करूया. एवढं आश्वासन मी आपल्याला प्रसंगी करतो आणि पुन्हा अतिशय चांगल्या